3 महिन्यात पंढरपूर कॉरिडॉरसाठी भूसंपादन सुरू करणार मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या 5 दिवस राहणार बंद। गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवकाळी पावसाच्या फळबागांना मोठा फटका। अवकाळी पावसानं आंबा काजू पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं बागायतदार चिंतेत। जालन्यात बदलत्या हवामानामुळे फळगळतीचं प्रमाण वाढलं। झाडाला लागलेल्या कैऱ्या गळून पडत असल्यानं शेतकरी आता चिंतेत। उन्हाचा तडाखा वाढल्यानं रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क। सर्व सरकारी रुग्णालयामध्ये उभारणार उष्माघात कक्ष। 31 मार्चला बँका सुरू राहणार। आर्थिक वर्ष समाप्तीच्या कामांमुळे ईदची सुट्टी रद्द। आरबीआयचा सुट्टी रद्दचा महत्त्वाचा आदेश। उष्णतेच्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवणार। या संदर्भातलं संयुक्त परिपत्रक आणि वेळापत्रक देखील प्रसिद्ध। मलकापूरमधील एका व्यापाऱ्याने राज्यातील अनेक व्यापाऱ्यांना गंडवलं। मराठी असल्याचं खोटं सांगत फसवणूक केल्याचा महिला उद्योजकांचा आरोप। राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा जालना पोलिसांनी पकडला। या कारवाईत एकूण 9,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।